नमस्कार, माझं नाव आहे अर्जुन हंबर्डे आणि आज 1 मार्च म्हणजेच आमचे शिक्षक मराठी अस्मिता कोचिंग क्लासेसचे संचालक श्री महेश जोशी सर यांचा आज वाढदिवस आहे आणि यांच्या वाढदिवसानिमित्त एक विद्यार्थ्याच्या नात्याने मी सरांची एक मुलाखत घेतली आहे. विद्यार्थ्याच्या मनात जे काही प्रश्न असतात ते प्रश्न मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्याच्यानं जर काही चूक झाली असेल तर तुम्ही सर्वजण मला मोठ्या मनाने माफ करसाल हीच अपेक्षा मी ठेवतो. आणि हा पार्ट 1 आहे. पार्ट 2 साठी जे काही तुम्हाला प्रश्न सुचवायचे असतील तर ते प्रश्न तुम्ही निश्चित आम्हाला सुचवू शकता. सर, सर्वप्रथम तुमचा प्रवास कसा सुरू झाला याबद्दल थोडं सांगा. तुम्ही शिक्षक आहात. जवळपास 15 वर्षापासून आपल्या वसमत शहरामध्ये मराठी अस्मिता कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थी घडवत आहात. तुमचे बरेचसे विद्यार्थी डॉक्टर झाले आहेत, इंजिनियर झाले आहेत. चांगल्या क्षेत्रामध्ये समाजकार्य असेल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल, तुमचे भरपूर विद्यार्थी तुम्ही घडवले आहेत. त्याबद्दल तुमच्या शिक्षक होण्याच्या प्रवासाबद्दल थोडं सांगा. तसं पाहायला गेलं तर शिक्षक होणं हे काही डोक्यात नव्हतं. पण एक काय म्हणतात, एक नशिबाचा भाग असतो किंवा एक जे काही देवानं लिहून ठेवलेलं असतं की आपल्याला पुढे जाऊन आपण हे होऊ. आणि माझ्या नशिबात ते होतं आणि मी भाग्य समजतो की मला शिक्षक होण्याचं भाग्य लाभलं. तसं पाहायला गेलं तर मी 11वी आणि 12वीला डोक्यात होतं आपल्याला इंजिनियर व्हायचं. जसं सगळ्यांचे पालक म्हणतात की आपा तू इंजिनियर हो, तू डॉक्टर हो, असं सगळ्या गोष्टी होत्या. फक्त आमचे पालक कधी म्हणले नाही इंजिनियर हो आणि डॉक्टर हो. पण कसं आहे, सोबतचे सगळे मुलं असतात, त्यांना जी डॉक्टर आणि इंजिनियर व्हायचं असते त्याच पद्धतीनं मला देखील मग इंजिनियर व्हायचं होतं. ते पण माझ्या मनातून नव्हतं म्हणा, पण ते सोबत आपल्यालाही इंजिनियर व्हावं असं डोक्यात होतं. सायन्स घेतलं, सायन्स केलं. पण नंतर लक्षात आलं की आपण नाही, इंजिनियर हा किंवा डॉक्टर फील्ड ही आपल्यासाठी नाही आहे. वडिलांनी निर्णय घेतला ला ॲडमिशन घ्यायचा. एड केलं. तेव्हा देखील वाटलं नव्हतं की आपण शिक्षक होऊ. पण शेवटी आपल्याला शिक्षक व्हायचंच होतं, बनायचंच होतं. ते विधिलिखित होतं. शेवटी मी त्या फील्डमध्ये आलो. ही समजा माझी शिक्षक होण्याची सुरुवात होती. क्लासेसची सुरुवात कधीपासून केली सर? क्लासेस तसं पाहायला गेलं तर माझं एड चालू होतं. एडच्या आमच्या सेकंड इयरला काय असते, एक आमचं छात्र सेवा शिबिर असते, ज्याच्या माध्यमातून आम्ही एका शाळेमध्ये 10 ते 15 दिवस असतो. आता माझं भाग्य की बाबा ज्या शाळेमध्ये बालवाडीपासून शिकलो त्याच शाळेमध्ये आमचा छात्रसेवा काल देखील आला. पहिली म्हणजे बालवाडी ते 10वी ज्या शाळेमध्ये शिक्षण झालं त्याच शाळेमध्ये मला पुन्हा एकदा शिकवण्याची संधी भेटली. ती म्हणजे सगळ्यात भाग्याचं गोष्ट होती माझ्यासाठी. छात्रसेवा काल चालू होता, त्याच वेळेस शाळेमध्ये शिकवण्याचा योग आला आणि इंग्लिश हा विषय थोडा आवडीचा होता. तसं मराठी हा विषय सगळ्यात आवडीचा, पण इंग्लिश हा विषय छान येत होता. आधीपासून अभ्यास चांगला होता त्याच्यामध्ये. मग तिथल्या मुलांना, क्लासच्या जे काही शाळेतली मुलं होते त्यांना देखील ती टीचिंग आवडली. ते मुलं काय झाले, एकदा घरी आले आणि सर एक 5 ते 6 जण होते, मुली होत्या. त्या म्हणल्या सर आम्हाला तुमच्याकडे क्लास लावायचे. मी तर म्हणलो माझं एडच नाही झालं आणि आता कशाची क्लास. नाही म्हणे सर घ्या ना, आता आमची एक्झाम आली. 10 दिवसावर एक्झाम होती फक्त. मग ती एक्झाम घ्यायची ठरवली. मग क्लास घ्यायचं ठरवलं मी. एक 10 दिवसामध्ये त्यांना, 7वीला होत्या त्या, लहान होत्या, पण 10 दिवसामध्ये त्यांचा इंग्लिशचा सगळा अभ्यास आम्ही 10 दिवसामध्ये मी कव्हर केला. त्यांना इंग्लिशमध्ये खूप चांगला पेपर त्यांचा गेला. त्या दिवशीपासून माझ्या म्हणजे तो दिवस होता समजा 21 मार्च. 28 मार्चपासून एक्झाम चालू होत्या, 28 ते 30 मार्चपासून. पण एप्रिलमध्ये आपण पाहतो की मार्चच्या एंडिंगला किंवा एप्रिलच्या स्टार्टिंगला एक्झाम चालू होत्या सेकंड टर्मच्या. तर 21 मार्चला ट्युशन चालू झाली आणि एप्रिलच्या स्टार्टिंगला एक्झाम झाली. इथे 10 ते 12 दिवसामध्ये इंग्लिश हा विषय त्यांचा खूप चांगला झाला. आणि हे सगळं तुम्ही डीएड चालू असताना केलं? हे सगळं डीएड चालू असताना. आमचा छात्रसेवा काल म्हणजे काय असतो, एक्झाम चालू व्हायच्या म्हणजे फायनल इयरच्या जे एक्झाम असतात त्याच्या 6 महिने आधी छात्रसेवा काल असतो. म्हणजे 6 महिने आधी मी ट्युशन चालू केली होती. माझं डीएड चालू कम्प्लीट व्हायच्या आधी. मग डीएड कम्प्लीट झालं. ट्युशन चालू असतानाच मग रिझल्ट लागला माझा डीएडचा. तोपर्यंत मी ट्युशन चालू केले होते. आता तुम्ही आता जे मुलं 19-20 वर्षाचे आहेत, आता तुम्ही डीएड ला होते म्हणजे एक 20-21 वर्षाचे असताल तुम्ही त्यावेळेस. 19 वर्षाचे असताना तुम्ही क्लास चालू केले.
आता जर तुम्हाला एखाद्या 19 वर्षाच्या मुलाला ज्याला अशी इच्छा आहे किंवा आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये यायचे, शिक्षण क्षेत्रामध्ये पुढे करिअर करायचे, त्याला तुम्ही काय सल्ला द्याल? कमी वयामध्ये चालू करण्याचा अनुभव खूप मला चांगला आला. माझं वय 19 होतं आणि माझी पहिली बॅच एक 7वीची होती समजा, ती झाली. पण लगेच आम्ही जेव्हा मग घरून दुसऱ्या ठिकाणी क्लास घ्यायला गेलो, त्या ठिकाणी मला सगळ्यात पहिली बॅच जी काही नवीन ॲडमिशन झाले, ती बॅच आली 12वीची. आणि ते पण त्यांची एक्झाम होती. म्हणजे त्यांचं वय 18, माझं वय 19. फक्त एका वर्षात. एका वर्षाचा फरक होता. म्हणजे त्या वयातल्या मुलांना मी एका वर्षाचा फरक असलेला मुलगा मी शिकवायला. तसं पाहायला गेलं तर त्यावेळेस जेव्हा क्लास चालू झाले तेव्हा मी शिक्षक काही वाटत असेल की नाही की मला वाटते. पालकच मला कधी कधी यायचे विचारायचे की बस सर कुठे आहेत? मला ते चेअरवर जाऊन बसावं लागायचं, मग मला लागायचं हां मीच आहे. असं कधी कधी व्हायचं. खूपदा अनुभव आला या सगळ्या गोष्टीचा. पण एक पक्क आहे की वय हे कधीच मॅटर करत नाही. तुम्हाला काही बनायचं असेल, वय हा इश्यूच नाहीये. तुमची इच्छाशक्ती पाहिजे, तुमची तितकी क्षमता असली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची इच्छा आणि तुमचं कौशल्य हे सगळ्यात खूप महत्त्वाचं आहे. तिथं वय काही मॅटर करत नाही. कोणीही, मग तो 19 वर्षाचा असेल का त्याच्यापेक्षा कमी असेल, कोणीही शिक्षक बनू शकतो. फक्त ती तुमची आवड त्या फील्डमधली कशी आहे ती खूप महत्त्वाची. नाही, पण बऱ्याच वेळेस काय होते सर, आवड असती आणि करायची इच्छा पण असते माणसाच्या मनात, पण एक असं मार्गदर्शक नसते की जे आपण म्हणतो ना की एक मार्ग दाखवणारा पाहिजे प्रत्येकाला. ते माणूस भेटत नाही. त्याच्यामुळेच युवकांचं कसं असं मग गैरमार्गाला लागणं असेल, जे काही मग संगत गुण चांगला नसल्यामुळं जे काही युवा वाईट मार्गाला लागतात, अशा बऱ्याच गोष्टी होतात सर. नाही, ते तर आहे, साहजिक गोष्ट आहे. हे बघा, आता मार्गदर्शकाचं म्हणायला गेलं तर प्रत्येकालाच भेटेल असा काही विषय नाही आहे. हो. आता मी स्वतः क्लास चालू केलेत, तर मला कोणी मार्गदर्शक नव्हता. मुलं आले, मुलांनीच विचारलं, आपणच चालू केलं. एक पाहूया म्हणलं काय होते ते. पण प्रत्येक वेळेस मार्गदर्शक भेटत असा काही विषय नाही आहे. तुमचं तुम्हाला चालू करावं लागेल. आणि संगतीचं बोलायला गेलं तर संगत आमच्यासोबतही खूप होते. वेगवेगळ्या टाईपची मुलं होती, सगळ्या गोष्टी होत्या. पण आम्ही कधी त्याच्याकडं पाहिलं नाही. आपण कसे राहतो हे खूप महत्त्वाचं असते. सोबतचे कोणीही कसे असू शकतात. आपल्याला समाजामध्ये राहायचे, कोण कोणत्या पद्धतीचं आहे ते त्याच्यात पद्धतीनं राहील, वागल. शेवटी आपल्याला कसं राहायचं, आपल्याला संगत कशी ठेवायची, त्या त्या माणसासोबत राहू नये. आपण आपलं काय जपायचं हे देखील खूप महत्त्वाचं आहे. ते जपलं पाहिजे. युवकांनी आज ती गोष्ट महत्त्वाची आहे. पण ते आजकाल काय व्हायले, आम्हाला कोणीतरी शिकवा, आम्हाला कोणतरी सांगा, असं होते. नाही, तसं नाही. तुमचं तुम्हाला डोकं लावावं लागेल. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःच्या पायावर उभं राहा. नाही, ते काय होईल, आता युवकांना आपला स्वतःचा निर्णय घेण्यापेक्षा ते मेंटॉर एक बघायलेत की कोणीतरी असावं. मग जेव्हा ते तसा विचार करायले, तर जे काही त्यांचं लक्ष आहे तिकडचं म्हणजे तिकडं लक्ष न देता ते मेंटॉर, त्यांचं जे कोणी मार्गदर्शक सापडण्यामध्येच बरेच दिवस निघून चाललेत ते. आपण म्हणतो ना, जंगलाचा राजा कोण आहे? सिंह. पण सिंह जंगलामध्ये असल्यावर तो राजा आहे. हं. सर्कशीमध्ये आल्यावर तो राजा नाहीये ना. त्याला कोणीतरी त्याच्या काठीवर चालवायले. बरोबर. मग तुम्हाला काय बनायचं? कोणाच्या काठीनं तुम्ही चालणार आहेत तर तुम्हाला तुमचा स्वतःचा राजा बनायचं, हे खूप महत्वाचं आहे. हेच 100%. महत्वाचं. आता काय झाले सर, आता जेव्हा तुम्ही चालू केलं तेव्हा एक शिक्षक म्हणजे पालक देखील आणि विद्यार्थी देखील असं म्हणजे एक गुरुच्या समान बघत होते शिक्षकांचा. मग ते वय मॅटर करत नव्हते त्या काळामध्ये. ते जे काही तुमचं क्षेत्र आहे म्हणजे शिक्षक, ते खूप महत्वाचं होतं. पण आजच्या काळात काय झाले, शिक्षण इज इक्वल टू व्यवसाय असं झाले. म्हणजे आता बरेचसे जे काही नवीन शिक्षक पण यायले ते एक व्यवसायाच्या दृष्टिकोनातून शैक्षणिक फील्ड मध्ये यायले. हो, नाही ते तर आहे. आता आमच्या कोचिंग फील्डमध्ये पाहायला गेलं तर तो तर एक खूप मोठा व्यवसाय आहे. हो, आणि ते पालकांची म्हणजे आपल्या मानसिकता तीच झाली. देशामध्ये जर पाहायला गेलं तर सगळ्यात मोठा व्यवसाय जर काढायला गेलं तर आमचा एक टॉप 10 मध्ये आम्ही लागतो. 100%. आमच्याकडे पाहणारे सगळे व्यावसायिक म्हणूनच पाहतात. पण
व्यवसाय आहे, ठीक आहे. तुम्हाला कोणताही व्यवसाय म्हणा किंवा काही काम करायचं असेल, तुमचं आयुष्य चालवायचं असेल, संसार चालवायचा असेल, तर तुम्हाला पैशांची आवश्यकता आहे. तुम्ही त्याच्याकडे त्या गोष्टी पाहू शकता, नाही असं नाही. पण शेवटी काय माहिती का, ही शैक्षणिक फील्ड आहे, हे शिक्षण आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्ही फक्त त्याला व्यवसाय म्हणून पाहिलं तर त्या गोष्टीला योग्य असा न्याय भेटू शकत नाही. तुम्हाला त्या लेकरांना आपले लेकर म्हणून समजावं लागते. एक भावनिकपणा जो असतो त्या मुलांमध्ये देखील आला पाहिजे. आता तुम्ही जे म्हणताय की बाबा आजकाल ते राहिलं नाही, शिक्षणाबद्दलचा आदर या सगळ्या गोष्टी कमी झाल्या. म्हणजे तसं विद्यार्थी काही शिक्षकामध्ये मला वाटत नाही तसं काही. म्हणजे प्रत्येकानं आपापल्या लेवलनं जर राहिलं तर ते सगळ्या गोष्टी शक्य आहेत. ज्या वेळेस तुम्हाला अभ्यास करायचा आहे, ज्यावेळेस शिक्षक म्हणून मी शिकवायलो, त्यावेळेस त्या समोरच्या लेखनाने देखील विद्यार्थी म्हणून अभ्यास केलाच नाही. पण ज्यावेळेस अभ्यास झालाय त्यावेळेस मी त्यांचा एक फ्रेंड होऊ शकतो ना, का नाही व्हायला पाहिजे. तेव्हाच ते त्यांच्या मनातल्या गोष्टी मला सांगू शकतात किंवा मी पण त्यांना हक्कानं पुढे देखील बोलू शकतो आणि ते पण ऐकते. आजकाल तसं काही राहिलंच नाही. तुम्ही तिथं फीस दिली का, पावती दाखवा, मध्ये बसा, नसेल तर बाहेरच्या बाहेर निघून जा. असं जेव्हा होईल तेव्हा त्या मुलांच्या मनावर काय येईल, नाही इथं फक्त आपण एक गिराईक आहेत, ते दुकानदार आहे, दुकानात जायचं, माल घ्यायचा, निघून जायचं. माल चांगला नाही निघाला ते शिक्षक, ते साहजिकच आहे. कोणी पण असं, आपण एखादा माल दुकानातून घेतला, चांगला नाही निघाला, आपण बोलतो की हो बोलतो, 100% तीच गोष्ट. तर हे जे व्यवसायाचं झाले ते होता कामा नये. ही फील्ड एक पवित्र असं एक गोष्ट आहे. ज्ञानदान आपण त्याला म्हणतो. ज्ञानदानाच्या माध्यमातून दान कधी म्हणलं जाते तिथं कोणताही मोबदला घेतला जातो. तुम्ही म्हणता आम्ही तुम्ही तर मोबदला घेता फीसच्या माध्यमातून, हो, पण ते मोबदला हा एक फीस म्हणून नाही घेता, ते एक गुरुदक्षिणा म्हणून जर घेतली तर त्याचं महत्व जास्त असते. तेच मला अपेक्षित आहे आणि मी देखील त्याच दृष्टीनं शिकवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. हो ना, 100% बरोबर आहे. आणि तुम्ही जसा आता विचार करताय तसं शिक्षकांचा पण माइंडसेट असायला हवं. सगळ्यांचाच असावा. पण ते आता आजकालच्या जसं पुढे चाललो होतं आपण, शक्य होत नाही. आपण त्यांना बाकीच्यांना काय बोलू शकतो. नाही, तेच आधीचा काळ वेगळा होता आणि आत्ताचा काळ हे शैक्षणिक फील्ड साठी तर एक म्हणजे पूर्ण बदलूनच गेलाय. पालकांचा पण बघायचा दृष्टिकोन, पालकांचं कसं झालंय की आपण आता कोचिंग क्लासेस मुलांना ट्युशन लावलं आणि फीस भरली की आपली जिम्मेदारी संपली असं आहे. मग ते पालक पण त्या विद्यार्थ्याकडे लक्ष देत नाही. असं होतच नाही. कारण शिक्षण ही अशी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये ती तिघ जण पाहिजेत. शिक्षकही हवा, विद्यार्थी हवा आणि पालक देखील हवा असावेत. सोडून देतो म्हणजे जमत नसते सगळ्या गोष्टी. कारण आमच्याकडे मुलगा हा 1 तास असतो, 2 तास असतो, बाकीचा सगळ्या वेळ तुमच्या घरी. पालकांनी लक्ष देणे खूप महत्वाचं आहे. तसं शक्य आहे गोष्टी. पालकांना काय सांगतात याबद्दल? पालकांनी लक्ष द्यावं मुलांकडे. आता इतकं पण लक्ष देऊ नये की बाबा त्याच्या सगळ्या गोष्टीवर बंधन यावेत. थोडं फ्री असावं त्याच्यासोबत आणि पालकांनी देखील एका आपल्या फ्रेंड सारखं त्या मुलांसोबत वागायला पाहिजे, बोललं पाहिजे. तसं नाही बोलला तर ती मुलं तुम्हाला सांगणार नाहीत काहीच. बोला त्यांना, उपाय बोला, ते सांगतील आणि अभ्यासही करतील, तुमचं ऐकतील. तुम्ही जर त्यांना नेहमीच नाही ते बघ, ते कसा अभ्यास कर, किती टक्के पडले, तुम्ही तुलना केली की समजा. तुलना तुम्ही जेव्हा त्या मुलाची एखाद्या मुलासोबत करता तेव्हा त्या तुमच्या मुलाच्या डोक्यामध्ये फिट होऊन जाईल की बाबा आता काही मला खूप कमी म्हणायचे, मी खूप कमी अभ्यासामध्ये आणि मला घालून पाडून बोलायचे, आता मी तर काहीच करणार. 100% होऊ शकत. पण तुम्ही समजून सांगा, लाव दे, त्याला पडले का पडू दे, पण आता पुढच्या टेस्टला तुला पडा, इतकं बोला की 2 शब्द. पण पालकांचं आजकाल काय झालं, बालवाडीला ऍडमिशन कुठं घ्यायचं हे कशाहून ठरते, त्याला पुढे मला हे बनवायचे, मला इंजिनियर बनवायचे, डॉक्टर बनवायचे, म्हणून मी आता ह्या इंग्लिश स्कूलमध्ये टाकणार किंवा मी ह्या ठिकाणी त्याला ऍडमिशन देणार आणि आतापासून यानं असा अभ्यास केला पाहिजे. मी याची मग ते फाउंडेशनचे बॅच असतील किंवा नीटची तयारी असं आहे, बालवाडीला आहेत, जगूच्या देणार. आताच काय वय नाही त्याचं. पालकांनी थोडी मेंटॅलिटी थोडी बदलली पाहिजे. असं शक्य नाही. आपणही होतो लहान, आपल्या लहानपणी आपल्या आई वडिलांनी तेच केलं का आपल्याला जगू दिलं, मस्त बालवाडीत गेलो, खाल्लो पिल्लो, डबे खाल्ले, धिंगाणा केला, मस्ती केली, भांडण केली, हीच तर मजा आहे लहानपणीची. 10वी 12वीचे जे काही विद्यार्थ्यांचे तुमच्या क्लासेसचं सेंड ऑफ होते, पेपर जे असते त्याच्या आधी तुम्ही म्हणजे आता तरी कसं आहे, आता विद्यार्थ्यांना पण तेवढा रस राहिला नाही आणि
थोडं ते एक विद्यार्थ्याचं आणि शिक्षकाचं नातं थोडं तुटत गेलेलं आहे, असं म्हणजे विखरत गेले पूर्ण. पण आधी तुम्ही जेव्हा सेंड ऑफ देत होते क्लासला, तेव्हा आदल्या दिवशी बोलून डान्स करत होते तुम्ही मुलांसोबत, आणि नंतर मग पेपरला पाठवत होते. त्याचं काय करा? आदल्या दिवशी नाही, आदल्या दिवशी तर होतच. आदल्या दिवशी थोडा अभ्यास होता, पण पुढच्या दिवशी ज्या दिवशी एक्झाम असायची का, हा. त्या दिवशी सकाळी 9 वाजता बोलून घ्यायचं. 11ला एक्झाम असायची, 9 वाजता मी बोलून घ्यायचं मुद्दा, पॅड घेऊन या, एक्झाम पॅड घेऊन या, सगळ्या तयारी नाही, तुम्हाला सेंटरला जायचं एक्झाम द्यायला. घेऊन यायची मुलं, एक 5 मिनिटं आम्ही फक्त रिव्हिजन द्यायचो, काय चालू आहे, काय नाही, झालं काय अभ्यास तुमचा, झाला ठीक. आणि मुलांनी काय असतं माहिती का, तयारी केलेली असते आदल्या दिवशी. हो. आपण इतके 1 वर्षाची तयारी असते आपली क्लासमध्ये घेतलेली असते, पुन्हा त्याला लोड कोणता त्या दिवशी कशाला द्यायचा. माझं मत आहे की आपण ज्या दिवशी तुम्ही एक्झाम आहे तुमची, 11ला एक्झाम आहे ना, 2 तास आधी तुम्ही पुस्तक हातात घ्यायचं, तुम्ही फ्री राहायचं. आम्ही नेहमी मग काय करायचो, मुलांना बोलून घ्यायचो, सकाळी आली मस्त चहा व्हायचा. मी तर चहा पीत नव्हतो, पण मुलांना सगळ्यांना चहा देऊन फ्रेश करायचं. मग आपली मस्त गाणी लावायची, मस्त धिंगाणा घालायचा, अर्धा तास नाचायचो. नाचणं झालं, मुलं व्यवस्थित मग इतका टाइम झाला की पाया पडणे, आणि ती मुलं आपापल्या एक्झामला जायची. पण त्यावेळेस त्यांना फ्री वाटायचं. पण इतक्या मोठ्या टेन्शन मध्ये सरनं आम्हाला एकदम फ्री केलं, आम्ही ती खूप छान पद्धतीने पेपर द्यायचे. आजकाल काय झालं, ते कट टू कट 11ला पेपर, 10 मिनिटं आधी पण माझ्या हातामध्ये पुस्तक वाचायचं. तसं जर तुम्ही केलं ना, ते डोक्याच्या बाहेर जातील काही क्वेश्चन्स, अभ्यास केला निघून जाते, असं माझं मत वैयक्तिक आहे, स्वतःच्या स्वानुभव. तर हेच योग्य आहे, थोडं मुलांना फ्रेश ठेवा, कट टू कट अभ्यास करणं योग्य नाही, उभे असले पाहिजे. आणि सोबतच सर, तुम्ही शिक्षण क्षेत्रासोबतच मी वसमतकर प्रतिष्ठानच्या मार्फत समाजसेवेमध्ये सुद्धा जागरूक आहात, एक जागरूक नागरिक असल्याची भूमिका बजावता तुम्ही. तर तुम्ही असतील, आदित्यभाई असतील, हे सगळे जे काही जे आपण युवा उद्योजक म्हणतो, त्यांच्यासाठी पण एक प्रेरणादायी कार्य तुम्ही, कार्यक्रम असतील किंवा युवकांना मार्गदर्शन असेल, ते तुम्ही नियमितपणे करता. तर त्याचा काय उद्देश आहे, म्हणजे मी वसमतकर प्रतिष्ठानचा काय उद्देश? मी वसमतकर प्रतिष्ठानबद्दल सांगायला गेलं तर त्यांची टॅगलाईन आहे, देव, देश आणि धर्म. देव, आपला देश आणि आपापला धर्म. मी काय म्हणू, आपापला धर्म मग कोणताही असू शकतो. प्रत्येकानं आपापले देव, आपापला देश आणि आपापला धर्म हा सांभाळावा, आणि प्रत्येकानं आपापल्या त्या त्या गोष्टीला योग्य मानून किंवा त्यातला योग्य कसं होईल काम आपल्याकडून ते आपण पाहिलं पाहिजे. आणि आपल्या धर्माबद्दल पहा, आपण समोरच्या धर्माला वाईट बोलू शकत नाही, ते त्यांच्या दृष्टीनं योग्य आहे, आपण आपल्या दृष्टीनं योग्य आहोत. त्यांच्या धर्माचा मान ठेवा, आपल्या धर्माचा मान ते ठेवतील. आणि असं म्हणतात की आपण जात आणि धर्म ही 2 गोष्टी कधी जात नाहीत. हो ना, जात नाही ती जात खरं. प्रत्येकाला आपापल्या जातीचा अभिमान आहे, प्रत्येकाला आपापल्या धर्माचा अभिमान आहे, असावं का नसावं, असू द्या. जात आणि धर्म हे कशासाठी आहेत? जात ही, जातीमध्ये आपल्याला आपले संस्कार शिकवलेत, धर्मामध्ये आपापले संस्कार शिकवलेत, आपापल्या मर्यादा शिकवलेत. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. पण एखाद्या दुसऱ्या धर्माला शिव्या देऊन आपण आपला धर्म श्रेष्ठ बनवू शकत नाही, किंवा एखाद्या जातीला शिव्या देऊन आपण आपली स्वतःची जात श्रेष्ठ बनवू शकत नाही. बरोबर, हे प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे. आमच्या ह्या संघटनेचा उद्देश देखील तोच आहे की देव, देश आणि धर्माचं चांगलं व्हावं, भलं व्हावं, आपण त्याचा एक अंश बनावा, की ज्या माध्यमातून आपलं देखील भलं व्हावं, आपल्या कुटुंबाचं भलं व्हावं, आपल्या समाजाचं भलं व्हावं. हा आमचा त्याच्या मागचा उद्देश असतो. मग त्यामध्ये धार्मिक गोष्टी असतील, महाआरती जी आम्ही चालू केलेली ती पण आहे, त्याच्यानंतर सामाजिक अनेक उपक्रम आमच्या माध्यमातून राबवल्या गेलेत. कोरोनाच्या काळामध्ये आम्ही रक्तदान शिबिर आहे, त्याच्यानंतर आरोग्य तपासणी शिबिरे असतील, किंवा अजूनही खूप ठिकाणी मदत पाठवण्याचं काम असं. मग एकदा सांगली, कोल्हापूरच्या महापुरामध्ये आम्ही देखील खूप जवळपास 1000 घरापर्यंत सामान पोहोचवण्याचं काम आमच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून, तसंच आमच्या सहकार्यांच्या माध्यमातून देखील केलं. आताच तुम्ही मागच्या काही दिवसाआधी बघितलं असतं तर करंदा या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलं होतं, पाऊस आला होता, तिथे देखील मदत आपण पोहोचवली. आणि ही मदत फक्त आम्ही वैयक्तिक नाही पाठवली, ही विद्यार्थ्यांच्या हातून पाठवली. त्यामागचा एक उद्देश होता
की आज आपण त्या विद्यार्थ्याकडून एक 10 रुपये दिले असतील किंवा एखादी वस्तू त्यांनी दिलेली असेल, पण ती वस्तू त्यांच्यासाठी खूप मोठी आहे. उद्देश हा नव्हता की बाबा त्यांच्याकडून काही घ्यायचंय आपल्याला. उद्देश हा होता की हे आज त्यांनी जे दिलंय, भविष्यामध्ये ते देखील अशा पद्धतीच्या काही ना काही गोष्टी करतील. मला चांगलं आठवते आमची मी जेव्हा लहान होतो त्यावेळेस आमची प्रशांत आगलावे सरांची एक क्लास होती. आम्ही त्यांच्या क्लासला होतो. त्यावेळेस भूकंप झाला. त्यावेळेस आम्ही ते छोटे छोटे बॉक्स बनवले होते आणि त्यावेळेस मग ते बॉक्स आम्ही सगळ्या कॉलनीला हिंडलो, पैसे जमा होते. मग ते पैसे जमा केले होते. मग ते पैसे सगळे जमा करून आम्ही ते पुढे पाठवले होते. वस्तू जमा केल्या होत्या. त्या वस्तू आम्ही त्या ठिकाणी आमच्या सरांनी पाठवले होते. त्यांच्याकडून मला शिकायला मिळतं. आणि ते म्हणजे आज मला लक्षात आहे ती गोष्ट घडली. त्यावेळेस मी काही दिलं असं नाही दिलं असं मला आठवत नाही, पण मला हे नक्की आठवते की त्यावेळेस आम्ही ते केलं होतं. मग ते मला आठवलं, मी पुढे आता केलं. पण त्यांच्या तितक्या विद्यार्थी म्हणून मी एकटाच असला असा विषय नाही. खूप असते ते त्यांच्या पद्धतीनं करत असते. पण मी एक आहे, मी कोचिंग फील्डमध्ये आलो तर माझ्या नंतर जे काही माझे विद्यार्थी देखील आहे, त्याच्यातला एक जरी ह्या मार्गाला गेला, मला ते खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि हेच पाहिजे समाजात. नाही. समाजात असे युवक जर झाले तर समाज हा खूप चांगल्या पद्धतीनं पुढे जाईल. जात-पात, धर्म ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून समाजासाठी राहणं, माणुसकी हा धर्म देखील खूप महत्वाचा आहे. तो प्रत्येकानं ठेवला पाहिजे. मी वसमतकर प्रतिष्ठानचा तोच उद्देश आहे. युवकांना ह्या सगळ्या गोष्टी शिकवायच्या, त्यांना पुढे आणायचे. आणि मेन म्हणजे असं नाही की बाबा सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून फक्त धार्मिक गोष्टीच करायच्या. हो ना. आपापले व्यवसाय पहा, आपापलं कुटुंब पहा. आपलं कुटुंब सांभाळण्या एवढा मोठा धर्मच कोणता नाही. कुटुंब सांभाळा, आपला व्यवसाय सांभाळा आणि मग ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. म्हणून ही संघटना मी वसमतकर ही प्रतिष्ठान, याच्यामध्ये कोणीही येऊ शकतं. अशा कोणत्याही गोष्टीमध्ये आपण सहभाग घेतला पाहिजे. तसं आपल्या क्लासकडून आपण एक क्षितिज फाउंडेशन देखील आपण चालू केलेलं होतं, आहे आता ते. त्याच्या माध्यमातून मी खूप मदत केलेली आहे. अशा गोष्टी चालू असतात. तर जेवढं आपल्याकडून शक्य होईल तेवढं करायचं आणि मुलांनाही त्याच्यामध्ये सहभाग, हाच उद्देश असतो. योगायोगानं तुम्हाला सांगायचं राहिलं ते, आता 10वीचा सेंड ऑफ झाला. आमची एक 10वीच्या 4-5 मुली आहेत. त्याच्यातल्या 2-3 मुली मुस्लिम आहेत. त्या मुस्लिम मुलींनी काय केलं माहिती का, मला एक गिफ्ट दिलं आणि सहज गिफ्ट पाहण्यात आलं. गिफ्ट पाहिलं तर त्याच्यामध्ये प्रभू श्रीरामांचा फोटो होता, वरती होती. मुस्लिम मुलींनी. हो. म्हणजे जी आपल्या या समाजामध्ये द्वेष चालू आहे, रामांचं नाव घेतलं की मग वाद, मग मुस्लिम आणि हिंदू यांच्यातला वाद, मला तो कधीच जाणवला नाही. आमच्या विद्यार्थ्यामध्ये जाणवला नाही. आणि इतकं मोठं प्रेम असणं, हे नातं असणं खूप महत्वाचं आहे. तिथं धर्म येत नाही, तिथं जात येत नाही, तिथं कोणता पंथ येत नाही, तुम्ही कुठं तुमचं कोणता वर्ग नाही. तिथं फक्त एकच नातं आहे, शिक्षक आणि विद्यार्थी, खूप खूप महत्वाचं नातं. हो, आणि ते सांभाळून ठेवलं आहे तुम्ही त्या पद्धतीने. मी पण आणि योगायोगानं आमचे विद्यार्थी पण असे आहेत की मी बोललो की ते विषय झाला. मला आजही एक आठवते की बाबा आमचा सोहेल नावाचा विद्यार्थी होता. गणपतीचं आपण ट्युशन मध्ये बसवतो नेहमीच, तर डेकोरेशन केलं होतं आणि त्यानं काय केलं माहिती का, सोहेलनं मला एक मोर पंख आणून दिला. सर म्हणे गणपतीला छान दिसते. गणपतीच्या जे टोप असते त्याच्यावर तो मोर पंख होता. कित्येक दिवस होता. गणपती आपण वर्षभर ठेवतो म्हणून ते वर्षभर तर होताच, पण नंतर जेव्हा त्याचं विसर्जन झालं त्याच्यानंतर तो मोर पंख माझ्याकडं मला तर वाटतं आजही असेल. म्हणजे त्या गोष्टीला आता 8 ते 9 वर्ष झाली, आजही असेल ते माझ्याकडे. ती आठवण अजूनही, म्हणजे कुठं आलं जाईल माझ्या सगळ्या गोष्टी. हे महत्वाचं. अजून एक दुसरा प्रश्न असा विचारायचा होता की आता जे काही युवा आहेत, बऱ्याचशा मुलांचं कसं असतं की मी शिक्षणामध्ये चांगला नाही, तर मी एखादा व्यवसाय करतो. एक व्यवसायाला एक 2-3 वर्ष करून बघतो, झालं तर ठीक, नाही तर मग दुसरं काहीतरी करत. असं बरेच असं जे काही युवा जे काही असतील ते उद्योजकामध्ये आले तर या दृष्टिकोनातून येतात की एक 2-3 वर्ष करून तर बघू, मग नंतर पुढं नाही झालं तर दुसरा हे करता येते. म्हणजे ते शेवटपर्यंत त्याला मग कळतच नाही की आपल्याला काय करायचं होतं. आणि एकदा शिक्षणाची लिंक तुटली, माणूस व्यवसायाकडे आला की नंतर शिक्षणाकडे येऊ शकत नाही, कधीच येऊ शकत. तेच म्हणून तुमचं जेवढं काय माहिती का, एक पकड ठेवा. तुम्हाला शिक्षण किती घ्यायचंय, तुम्हाला काय करायचं,
शिक्षण तितकं कम्प्लीट करा. ज्या वेळेस तुम्ही ठरवलं तुम्हाला एखाद्या व्यवसायात पडायचं, त्या व्यवसायातून बाहेर पडायचं. हा. हे पक्क लक्षात ठेवा. मग जे होईल ते होईल. तर माझाच अनुभव सांगायला गेला, डीएड झालं, क्लासेस चालू केले, 2-3 वर्ष झाले क्लासेसला. त्याच्यानंतर मग थोडं घरच्यांचं म्हणणं आलं की बाबा एक सेटल व्हावं. कोणाची आई वडिलांची इच्छा तीच असते की सेट हो. हो ना. कोचिंग फील्ड ही किती दिवस चालणार आहे, किती दिवस क्लास चालतील, सगळ्या गोष्टी. मग सेटल हो, आपण कॉलेजला जॉईन होऊ. डीएड झाले तुझं आणि बीएड झालं, शिक्षण चालू असताना, क्लास चालू असताना शिक्षण घेतले पुढचं. हो. बीएड झाले तर आपण कॉलेजला जॉईन होऊया. आपल्या वसमतचं खूप मोठं कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये गेलो. सरांचा पण चांगला संपर्क आहे त्याच्यामध्ये. सगळं ठरलं आमचं, किती डोनेशन द्यायचं, काय ठरलं, सगळी गोष्ट ठरली, सगळ्या गोष्टी झाल्या. गेलो, डॉक्युमेंट दिले, ओरिजिनल डॉक्युमेंट दिले, पक्क झालं. पण नंतर मग लक्षात आलं की बाबा इथं जॉईन झालं तर मला क्लास घेता येत नाही. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, खूप विचार केला, क्लास चालूच होती. पुन्हा त्या सरांकडे गेलो. सर मला माझी काही इच्छा नाही, मला क्लासेस घ्यायची. सरांना समजून सांगितलं, नाही महेश असं नसेल, आहे पुढं भविष्य आहे, सगळ्या गोष्टी. आता माझं ठरलंय मला क्लासेस घ्यायचे. ठीक आहे म्हणजे तुझी इच्छा, पण पुन्हा तुला सांगायला म्हणजे तुझ्या मनात जेव्हा येईल पुन्हा यायचं, तेव्हा मी तुला तुझ्यासाठी त्याला कधी उघडा आहे, तू कधी पण येऊ शकतोस, असं त्यांनी मला तो शब्द दिला. मी पुन्हा ते डॉक्युमेंट घेतले, क्लास चालू केले. तेव्हापासून आता पुन्हा 10 वर्ष झाली त्या सगळ्या गोष्टीला, घटना घडून क्लास चालू आहेत. मग कोणती एक्झाम दिली नाही, कुठं कधी जॉबची इच्छा केली नाही, काहीच केलं नाही. काय करायचं ते इथंच करायचं, जे होईल ते इथंच होईल. मनापासून करा, जीव तोडून करा, आवड म्हणून करा. आणि जी गोष्ट आपण आवड म्हणून करत असतो ती कधी संपत नसते. संकट तर कोणत्या व्यवसायात नाही येत. तुम्ही कोणता जॉब केला तिथं देखील संकट येतो. हो, येतात. तुम्हाला आवडच असावी, आवड असेल तर सवड नाही. नाही तर मग म्हणलो आपण नाही पाहूया, आता एखादा महिना पाहूया, 2 वर्ष पाहूया, काय होते टाइमपास म्हणून. तसं शक्य नाही. तुम्ही टाइमपास केलं तर तुमच्या आयुष्याचा टाइमपास होतो, हे बघ. आणि बरेच उदाहरणं देखील आहेत असे की आपण बघतो की शिक्षणामध्ये हुशार असते, पण योग्य मार्ग निवडला नाही, मार्गदर्शक नाही. मागच्या खूप दिवसापासून परत एक फॅड आलेला आहे, फ्रँचायझी घेणं. हा, तेच ना. म्हणजे ब्रँड आहे, त्याचं नाव घ्यायचं, स्वतःचा व्यवसाय चालतोय. काय कुठं चाललाय तुम्ही तुमचा स्वतःचा ब्रँड बनवा. अशा फ्रँचायझीमुळे किंवा अशा गोष्टीमुळे काही शक्य होत नसते. तुम्ही तुमच्या पायावर उभं टाकू शकत नसता. तुमच्यामध्ये एवढी धमक असली पाहिजे की तुमचा स्वतःचा ब्रँड बनला पाहिजे, मग तुम्ही खरं यशस्वी झालात. आता शक्य नाही. सर, आता तुम्ही संस्थेमध्ये लागले होते शिक्षक म्हणून, मग संस्था सोडून क्लासेस घेतले तुम्ही, तर म्हणजे कधी असं रिग्रेट झालं का की नाही तिथंच राहायला पाहिजे होतं आपण, तिथं कसं 9 to 5 जॉब असल्यासारखं, म्हणजे जास्त डोक्याला हेडॅक नसते, आपलं जायचं, शिकवायचं आणि यायचं. क्लासेस म्हणजे तुमचं 24 तास ड्युटी आहे. हो ना. तुम्हाला इथं म्हणजे 100% इथंच राहावंच लागते. तुम्ही हेच सुट्टी घेतो असं नाहीच मग. हो ना. मग असं कधी तुम्हाला असं म्हणजे रिग्रेट झालं का की नाही आपण तेच करायला हवं होतं म्हणून? नाही, तसं कधीच नाही वाटलं. कसंही म्हणलो मी आज की आवड आहे, हा व्यवसाय नाही माझा, माझी आवड आहे. आणि क्लास नसेल तर आम्हाला कंटाळा येते, ते असावं, मुलं समोर असावेत, मजा येते सगळ्या गोष्टी. शिकवायला पण मजा येते, त्यांच्याशी बोलायला पण मजा येते, त्यांची धिंगामस्ती असं, आपली स्वतःची धिंगामस्ती असं. मी ती नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये टाकत असतो की माझं बालपण अजून गेलेलं नाही, माझी काही शाळा आहे ती अजून माझी सुटलेली नाही. मुलं दिसली की असं वाटतं की अजूनही शाळेत येतात, तो आनंद वेगळा. तुम्ही कधी व्हिडिओ पण पाहिले असले की त्यामध्ये बाबा जोशी अशी पण आहेत, अशी काही पालकांचे एक्सप्रेशन असते, इतकं धिंगाणा करत, म्हणजे आहे त्या सगळ्या गोष्टी. आणि तिथं आनंद आहे मला, ते माझ्यासाठी खूप महत्वाचं. विद्यार्थी म्हणतात ना कधी सर तुम्ही असे कसे बदलता डायरेक्ट, म्हणजे आमच्यासोबत बोलताना, शिकवताना तुमचं वेगळाच मूड असते, वेगळी टोन असते बोलण्याची. पालक जेव्हा ऑफिसमध्ये येतात, आम्ही जेव्हा उभा असतो आमच्या आई वडिलांच्या सोबत, तेव्हा तुम्ही असं खूप वेगळ्या पद्धतीनं बोलता की असं वाटतं की कितीच ऑफिशियल बोलायला येते तुम्ही. आणि कधी कधी तर मग ती काही आम्हाला डिफरन्स समजतच नाही की आमची दिवशी कोणती पालकांची वेगळी आहेत, विद्यार्थ्यांची वेगळी आहेत, बाकीच्या शिक्षकासोबतची वेगळी आहे.
नेमके आहेत कोणते विषय. आता कसं आहे माहिती, आपण ज्या फील्डमध्ये आहोत त्याच्यामध्ये ही सगळे गुण असणं महत्वाचं आहे. हा. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बदलावं लागेल. त्या मुलांना जे पाहिजे ते त्यांना द्यावं लागेल, पालकांना जे पाहिजे ते पण द्यावं लागेल. या सगळ्या गोष्टी आहेत आणि तसं बदलावं लागतं आणि आम्ही ते बदलत असतो नेहमीच. हो ना. आता जसं तुम्ही म्हणले जोशी सर कोणते आहेत, हं. तर जोशी सर ऑल इन वन आहेत. तसं काही नसते. असं नाही, म्हणजे जेव्हा एखाद्या तुमच्या विद्यार्थ्याला दुसरं कोणी जेव्हा विचारायचं त्याचं असंच उत्तर असेल की सर कोणते आहेत, जोशी सर ऑल इन वन आहेत. म्हणजे विद्यार्थ्याला भेटल्याच्या नंतर वेगळं, शिक्षकांना भेटल्याच्या नंतर वेगळं, पालकांना भेटल्याच्या नंतर वेगळं. बरोबर. आणि हे ह्या गोष्टीमुळे तुमचं आणि विद्यार्थ्याचं नातं लाईफ टाईम टिकून आहे. आता पण म्हणजे तुमचे जे विद्यार्थी आहेत ते एक नातं आहे आता पण विद्यार्थ्यांचं. म्हणजे बऱ्याचशा याचं कोचिंग क्लासेसचं काय असते की आता माझी 10वी झाली, माझे 10वीचे सर आहेत, झालं क्लासेस संपले, झालं संपलं, आता काही बोलणं नाही, काही नाही, असंच असते. तर तसं असते पण आमचं नाही तसं. आमची पहिली बॅच देखील अजूनही आठवते आणि तिथं सोडून द्या, पहिली बॅच तर आहेच, ट्युशनची पहिली बॅच होती. पण जेव्हा आमचं डीएडचं होतं त्यावेळेस जे लेकर 5वीला 6वीला होते ते आज मोठे झाले, चांगले लग्न पण झाले त्यांचे, ते पण आज पुन्हा म्हणतात नाही सोय होते आम्हाला. म्हणजे ती पण खूप महत्वाची गोष्ट आहे आणि हे नातं टिकावं हीच माझी पण इच्छा आहे. वय किती आहे सर तुमचं? किती वाटते? वाटत नाही त्याच्यामुळेच एकदा विचारा. म्हणजे जे अनुभव बघितला होता, वयाच्या 19व्या वर्षी क्लासेस चालू केले ते 14 वर्षामध्ये क्लासला. तर ह्यामध्ये वय पाहायला गेलं तर मला 33, आता 33 कम्प्लीट होईल, 34 वाटत नाही ते. आता पुढचं काय असं मी माझ्या मध्ये आमच्या मुलांना म्हणतो, आता तुमच्या 12वी बॅच मध्ये बसलो तुम्ही 12 वाटतो. आता पुढचं तुमच्या क्लासेसचं काय आहे, म्हणजे लक्ष काय आहे पुढचं आता? लक्ष असं काही नाहीये, जे पहिल्यापासून होतं मुलांना जे जसे आहेत, असं नसते की बाबा प्रत्येक मुलगा टॉप असतो. म्हणजे जो जास्त टक्केवारी पडली म्हणजे तू खूप त्याचा उदो करायचा असा विषय माझ्याकडे तर नाही बाबा. माझं म्हणणं आहे की बाबा तुम्ही आधी जे होतात त्यामध्ये जर काही प्लस झालं तर तुम्ही यशस्वी झालात. बरोबर. तुम्ही चांगले आहात, तुमच्यामध्ये खूप बदल होऊ शकतो आणि हेच महत्वाचं आहे सगळ्या गोष्टीचं. प्रत्येक जण हुशार नसतो, प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगवेगळी आहे. कोणाला कमी टक्के पडू शकते, कोणाला जास्त टक्के पडू शकते. आपण गुणांवरून त्या गुणांची पायरी करू शकत नाही. त्यांच्या त्या गुणांपेक्षा, त्या आकड्यांपेक्षा त्यांच्यातले गुण खूप महत्वाचे आणि मला ते योग्य वाटतं. एखादा विद्यार्थी तर 50% वाला असू शकतो, असू दे ना, काही अडचण, माझं काही मत नाही त्यामुळे. त्यानं मेहनत घ्यावी, 5% वाढवावं आणि तितकं केलं तर तो खूप चांगला आहे. आणि मेन म्हणजे काय असतं तुमचा स्वभाव, तुम्ही समाजामध्ये कसं राहता, तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल जो अडचणीत त्याला मदत करण्याची जर भावना तुमच्यामध्ये येत असतं तर तुम्हाला चॅलेंज, तुम्ही खूप चांगले आहात. इतकं फक्त असावं, समाजामध्ये चांगलं राहावं हेच अपेक्षित आहे प्रत्येक विद्यार्थ्याकडून. टक्केवारी ही कमी जास्त होऊ शकते, आपण त्याला काही दोष देऊ शकत नाही या मुलांच्या बुद्धिमत्तेला. त्यांनी पण 100% द्यावं त्यांचं, मग शेवटी किती टक्के पण ते यशस्वी झाले असं मी समजतो. बरोबर. आता बॅच मध्ये बरेचसे विद्यार्थी असे असतात, म्हणजे ऍव्हरेज असतात, पण एखादा छान चित्र काढू शकतो, एखादा छान गाणं गातो, एखादा छान रांगोळी काढतो, म्हणजे जे काही कला असेल त्याची. तर असे विद्यार्थी शिक्षणामध्ये कमी असतात. म्हणजे ज्याच्या अंगी कला असते ते शिक्षणामध्ये थोडं कमी असतात. मग असे तुमच्या बॅच मध्ये असतील तर त्यांच्या कलेला वाव देता का तुम्ही? हा, 100%. आमचे तर म्हणजे एकमेव क्लास वसमतचा की ज्यांनी आता गणेशोत्सव असेल किंवा अजून महापरीक्षा सारखी एवढी जिल्हास्तरीय सगळ्यात मोठी स्पर्धा असेल, तर ह्या प्रत्येक याच्यामध्ये आम्ही त्या मुलांच्या कलागुणांना वाव देत असतो. तुम्ही पाहत असाल तर महापरीक्षा ही एवढी मोठी जिल्हास्तरीय स्पर्धा होते, पण त्यामध्ये देखील बक्षीस समारंभ जो होतो त्यामध्ये आपण त्यांची जी काही कला आहे, मग त्यांचं गीत गायन असेल, त्यांचा आवाज असेल किंवा त्यांची कराटेमध्ये आहे किंवा अजून खूप काही गोष्टी आहेत, आपण ती पुढे दाखवतच असतो. आणि हे खूप महत्वाचं आहे. कला जोपासणं, कला ही अशी गोष्ट आहे जी माणसाला जगायला शिकवते, एकाकी पाडत नाही. तुमच्यासोबत कोणी हसो नसो, ही कला जर तुमच्यासोबत असेल तर तुम्ही एकाकी कधीच नाही. मला थोडं त्या गोष्टीचं एक दुःख वाटतं की बाबा मला पण ती कला माझ्या अंगात आहे, पण ती मुलं आहेत
ते सोबत असल्यामुळे ते काही तेवढं दुःख राहत नाही माझं. त्यांची कला पाहिजे की बरं वाटते, हा चला आहे. हो ना, ती तुमची कला कलाकार घडवण्याची कला आहे असं आहे, आणि ते तुम्ही घडवत आले आहात असं आहे. आहे आता. महापरीक्षेच्या मागचा उद्देश काय आहे सर? महापरीक्षा नावातच महा, अशी परीक्षा घ्यावी की जी खूप मोठी असावी, अशी खूप दिवसापासूनची इच्छा होती. मागच्या 4-5 वर्षापासून ती इतक्या मोठ्या प्रमाणात होत आहे या हिंगोली जिल्ह्यामध्ये. आधी तालुका वसमतच्या लेवलला आपण गेली, नंतर जिल्हा स्तरावर आपण गेलो आणि इतका चांगला प्रतिसाद. आणि मला तर मागच्या 6 वर्षापासून आपण पाहतो अशा काही स्पर्धा मधल्या की कोणी ना कोणी त्याच्यावर डाऊट घेतला. पेपर व्यवस्थित तुम्ही चेक केले नाही, व्यवस्थित नंबर काढले नाही, असं झालं. 100% होते तसं. पण मला या मागच्या वर्षीचा खूप चांगला अनुभव होता. ही जी महापरीक्षेची विजेती झाली आपल्या जवळच्या ग्रामीण भागातली जी मुलगी होती, छोटीशी मुलगी, 5वी-6वीला आहे. तिचा जेव्हा पहिला नंबर आला आणि जेव्हा तिची आई बोलायला तिथं पुढे स्टेजवर आली, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. हो. की तिच्या आईचे जे शब्द होते की बाबा आम्हाला हे सगळ्या गोष्टी, आम्हाला वाटलं नव्हतं की आमचा पहिला नंबर आहे. ते जे काही शब्द होते त्याच्यानं माझ्याच नाही, तुमच्या सगळ्यांच्या जी पुढे बसली होती, स्पर्धक होती, त्यांची आई, माता पालक होते, सगळेच जण होते, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. तर मला असं वाटतं की तिच्या डोळ्यातलं पाणी होतं ते त्या स्पर्धेचं यश होतं. बरोबर. ते मला अपेक्षित आहे ह्या सगळ्या गोष्टी. कोणाचा नंबर आला, ज्याचं टॅलेंट आहे त्याचा नंबर आहे. मी पाहणार नाही की तो वसमतचा आहे का कोणत्या अजून कोणत्या तालुक्यातला आहे, मला त्याचा काही संबंध नाही. तो अभ्यासू आहे का, त्याचा नंबर आलाय का, त्याच्या मेहनतीवर आलाय का, बस इतकंच पाहणं. महापरीक्षा ही त्याच्यासाठीच आहे. तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यामध्ये प्रत्येकाला बक्षीस होतं, नाराजी कोणाची नव्हती. ज्यांनी सहभाग घेतला त्याला ते बक्षीस. फीस किती होती? 100 रुपये होती. प्रत्येक वेळी 100 असते आणि त्याच्यामध्ये खर्च तुम्हाला चांगला माहितच आहे. छोटस बक्षीस द्यायचं म्हणलं तर 50 रुपये जाते. हो, जातात. पेपर प्रिंट काढायचं म्हणलं 10, पुन्हा बाकीचं मॅनेजमेंट लावायचं पुन्हा 20-30. 100 रुपये जे आपण घेतो ते 100 रुपये आपण वापस द्यायचं. बक्षीस पण त्याच्या पुढे जाणे, हे आपण सगळ्या गोष्टी करत असतो. पण लोकांचाही सहभाग चांगला आहे, विद्यार्थ्यांचाही सहभाग चांगला आहे, पालकांनीही जे काही शब्द आम्हाला बोलते त्याच्यामुळे पण खूप छान वाटते. पुन्हा अशी एक प्रोत्साहन भेटते, अजूनही पुढं खूप मोठं करावं असं वाटते. ते त्या महापरीक्षेचं यश. पुढे चालून एखादी शाळा वगैरे काढायचं काही आहे का विचार? सध्या तरी काही तेवढा नाहीये, पण पाहूया. आहोत आपण त्या फील्डमध्ये, शिक्षण एज्युकेशन मध्ये आहोत, तर शाळा ही त्याचाच एक भाग आहे. हो, शक्य झालं तर पाहूया. ते पण आहे थोडं डोक्यामध्ये, पाहूया पण काय होईल. बरोबर.